या ठिकाणी मंडळी गवळण झाली आहे. तदनंतर भाग असतो प्रश्न उत्तराचा. या ठिकाणी बुवांना आम्ही प्रत दिली आहे, परंतु आपल्या माहिती करता मी सांगतो की बुवा, प्रश्न असा आहे, ब्रह्मदेवाच्या मुली किती, त्या मुलींची नावे काय आणि त्या मुलींना कोणत्या राक्षसाने पळवून नेली होती, त्या राक्षसाचं नाव काय आणि त्या राक्षसाच्या तावडीतून कोणत्या राजकुमाराने सोडून आणलं होतं, त्या राजकुमाराचं नाव काय आणि त्याच्या मातेचं नाव काय, असा प्रश्न या ठिकाणी बुवा तुम्हाला मी दिला आहे. हा प्रश्न बुवा गेल्या वर्षीचा आहे. गेले 2 वर्ष हा प्रश्न आम्ही फिरवतोय, अजून मला उत्तर मिळालं नाहीये. आज या ठिकाणी गेल्या वर्षी पंढरी बुवांबरोबर कार्यक्रम झाला होता. आज या ठिकाणी बाबा आले बुवांचे वस्तात, या ठिकाणी नक्कीच उत्तर घेऊन आले असतील अशी आशा बाळगतो. आणि आज आमचा हा 2 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी फोडतील असे मी या ठिकाणी एक दिलगिरी व्यक्त करतो. बघूया बुवा प्रश्न आज अत्यंत का. या ठिकाणी आमचे बंधू रितेश व वहिनी निताली खिराटकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अनिल घाणेकर या ठिकाणी माझे बंधू आलेले आहेत, मोठे बंधू, यांच्याकडून 500 रुपये. श्री गजानन शिंदे माझे मित्र, अगदी प्रत्येक कार्यक्रमाला जयंती उपस्थित असते अशा माझे बंधू गजानन शिंदे देवघरगाव यांच्याकडून कमी वेळेत उत्तम सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदन केले बुवांचं आणि रोख 500 रुपयाचं बक्षीस दिले. त्यानंतर माझे बंधू, माझा सर्व पाठीराखा श्रीकृष्णाला म्हणतो मी, आणि मी त्याचा मित्र सुदाम असा माझा आनंद संग्राम घाणेकर. या ठिकाणी मावशीचं, ज्या मावशीला गण अर्पण केला त्याबद्दल त्यांच्याकडून 2500 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस. मंडळ आभारी, धन्यवाद. तसेच आमचे मित्र दिग्दर्शक गाडी चुकली अशा अनेक नाटकांची दिग्दर्शक आहेत, यांच्याकडे सुनील माळी सर या ठिकाणी आलेले आहेत. सुनील माळी सर आपल्या शाहिरी मनाचा मुजरा करू. माळी सरांकडून 500 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस. मंडळ आभारी आहे. तसेच आमचे मित्र पत्रकार महेश पवार साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस. तसेच माझे मित्र या मुंबई ठिकाणी जे मला सहकार्य करतात, माझ्या प्रश्नाला उत्तर देतात, असे माझे मित्र अनिलजी कापसाहेब यांच्याकडून 500चं बक्षीस. मंडळ आभारी ऋणी आहे. ऋषिकेश ढिंगणकर माझा मित्र, यांच्याकडून देखील 500चं बक्षीस. मित्रा धन्यवाद. या ठिकाणी दिनेश लोखंडे मंडळी, दिनेश लोखंडे हे चांदोरी गावचे सुपुत्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर असतात. आज या ठिकाणी देखील नागोट्यावरून JW कामाला आहेत, तिथून देखील ड्युटी करून या ठिकाणी आलेले आहेत. दादा शाहिरी मनाचा मुजरा करतो. एकदम मित्रमंडळ रत्नागिरी वरचीवाडी हे मंडळ अगदी माझ्या पाठीशी ठाम उभं असतं, म्हणून या मंडळात देखील 1001 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस. मंडळ आभारी आहे. या ठिकाणी आदरणीय ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा, कुणबी समाज ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा मीनाताई टिंगरे आज या ठिकाणी मॅडम आल्यात आणि त्या मॅडमच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस. आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. या ठिकाणी आयोजन आपलंच आहे मंडळी, आणि मी खूप घाईत घेतोय कारण आपल्याला वेळेत कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. आमचे दीपक कारकर बंधू घड्याळाचं काटा लावून बसले असतील आणि त्यांची खासियत आहे, त्यांचं प्रत्येक आयोजन अगदी वेळेत पूर्ण होतं. शाहीर जर ऐकत नसेल तर हातात माईक काढून घेतात, म्हणून त्यांची भीती म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम मी थोडं फास्ट घेतोय, लक्ष असू द्या. धिंगाणा करून येथे नका करू फुकट कराडा. तुम्हाला जर धिंगाणा घालायचा असेल तर घाला, आपल्या देखील दुसरी बारी आहे. आणि खरोखरच जर आज या ठिकाणी हा रसिक पाहून तुम्हाला जर वाटत असेल की बारी थोडी बदलवूया तर तुमचे विचार बदलले तरी हरकत नाही बुवा, तसे तुम्ही जाल तसं मी तयार आहे. फक्त हा कार्यक्रम माझा आहे म्हणून थोडं फास्ट घेतोय आणि माझ्या रसिकांना मनोरंजन करायचं. तुमचा देखील कार्यक्रम बघायचा दोन्ही कार्यक्रम, म्हणून थोडं फास्ट जाऊया आपण. हो करून आले असतील बुवा अभ्यासाचा गाडा, वाचतो मी आज या काकले सपाडा. हो धिंगाणा करून
सारखे विडा या ठिकाणी सोहम घाणेकर माझा मित्र आनंद घाणेकर यांचे चिरंजीव सोहम घाणेकर आणि योगेश दादा आलेल्या त्या ठिकाणी सायनवरून कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि आभारी ऋणी धन्यवाद. तसेच माझ्या गावचे अध्यक्ष सन्माननीय विलास पाडल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. गाव चुकून राहून गेले साहेब दिलगिरी व्यक्त करतो. 1000 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस. तसेच आमचे मित्र मंगेश आवेरे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस म्हणजे आभारी ऋणी धन्यवाद. या ठिकाणी आपल्या बोन भारी द्यायची आहे म्हणून छोटंसं पटकन बुवा एक कुणबी माझा ठिकाणी जमा आहे म्हणून फक्त एक अंतर घेतोय कार्यक्रम बंधू आणि बोन भारी सुपूर्द करतोय. नांगर हातात राबतो शेतात आहो संसाराचे आम्ही धनी आमचा नाद नाही करायचा कोणी हो आमचा घरात भाताच्या गोणी आमचा नाद नाही करायचा कोणी हो आमचा घरात भाताच्या
आपला कार्यक्रम द्यायचा म्हणून या ठिकाणी थांबतो. मोठ्या शुभेच्छा देतो कारण आपल्याला वेळ खूप होतोय. धन्यवाद. या ठिकाणी आपली पहिली बारी संपली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.